16 वर्षाने एकत्र आणण्याचं काम आपल्या ठराविक लोकांनी किंवा मुलींनी मुलांनी उत्साहानं काम करून हे एकत्र केलेलं आहे. कारण 16 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आलेला आहे, कोणाच्या आयुष्यात सुखदुःख आलेले आहेत. प्रत्येकानं आपलं मनोगत ह्यासाठी व्यक्त करावे होतं की तुमच्या आयुष्यात बॅड असेल किंवा चांगलं असेल त्यांनी बोलावं, त्यासाठी आम्ही म्हणत होतो. आज त्या रोडी सर असतील, चौगले मॅडम असतील किंवा शेट्टी सर असतील यांच्या समोर आपण गेट टुगेदरचं नियोजन केलं आहे. आज आम्हाला सांगायचं म्हटलं तर रोडी सर तुम्हाला आठवण म्हणून एक सांगतो. रेडिओ घेऊन आला होता तुम्ही आणि तिथं लावला होता वेडात वीरा बुतावडले साथ ही कविता तुम्ही लावून दाखविले ना. आम्हाला ते गाणं म्हणून दाखविले चाललं हे आम्हाला अजूनही आठवत आहे. कारण एवढं त्यावेळी जर आठवत असतं तर आज भरपूर पुढे गेलो. कारण त्यावेळी एवढं डोकं शार्प चालत नव्हतं. कारण शालेय जीवनाचा बराचसाच फरक म्हणजे आयुष्यात माझ्या कमी झाला. कारण ज्या गोष्टी बऱ्याच घडल्या त्या म्हणजे वैयक्तिक आयुष्यात वेगळ्याच घडत गेल्या. कारण शाळेत जर बघायला गेलं तर गणित विषय जर असला तर मला 1 किंवा 2 वर मार्कच पडला नाही कधी. कारण आता जर मी आता लाखाचा जर हिशोब सांगायचं म्हटलं तर मी तोंडी सांगू शकते. पण आयुष्यात पेपरमध्ये कधी मला 1 किंवा 2 पुढं मार्कच पडली नाही. ज्या गोष्टी रिअल आहेत त्या तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे शेट्टी सर मला वारंवार भेटत असतात. रिटायर झाल्यामुळे निवांत असतात किंवा जनावर घेऊन तिकडे गेले असते ते आवर्जून प्रेमानं हाक मारतात. कसं काय म्हणजे जे अजून ते इंग्लिश शब्द बोलतात ते अजून पण आम्हाला कळत नाही. कारण आपलं एवढं इंग्लिश विषय अजून स्ट्रॉंग नाही. आपण बऱ्याच गोष्टी शाळेमध्ये शिकलो, चाललो, बोललो किंवा जे संस्कार शाळेमध्ये झाले ते आपल्या भावी आयुष्यामध्ये भरपूर मोलाचं सहकार्य देऊन जातात. आपण ज्या शिक्षकांच्यामुळे किंवा आई वडिलांच्या आशीर्वादामुळे जे आपण आयुष्यामध्ये जगत असते ते तर आज तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज आम्ही बऱ्यापैकी सगळी मुलं ही निर्विघ्न चांगल्या म्हणजे स्टेपला आहेत. मच्छिंद्र जर असेल तिथं चांगला उद्योग व्यवसाय उभा करून चांगलं आयुष्यामध्ये काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या शाळेमधील 1-2-3 विद्यार्थी त्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये आहेत, कोण दुग्ध व्यवसाय करते, कोण म्हणजे ज्याचं त्याचं काम ते स्वतः सक्षमपणानं उभं करतात. मुली जर असतील बऱ्यापैकी लोकांचा मला कॉन्टॅक्ट आहे. कारण त्याच्या मी 16 वर्षात काय मुली बघतोय म्हणजे सारखंच झाले. मी आज बघायला गेलं तर बऱ्याच लोक कारण आज मी माईक हातात धरला शालेय जीवनामध्ये कधी तुमच्या पुढे बोलायचे कधी म्हणजे ताकद झाली नाही. कारण आपला एवढं हे झाला जीव नवीन लोक कारण मग बाकीनंतर राजकारणामध्ये असेल किंवा अनेक इतर कारणामध्ये बोलायची संधी मिळत गेली. मग स्टेज डेअरिंग वाटलं. असं प्रत्येक आयुष्यात म्हणजे आमचं चांगलं गेलं. मला सांगायचं जर झालं तर 2008 साली आमची 10वी झाली. 2008 साली झाल्यानंतर म्हटलं आपण आता इंजिनिअरिंग साहित्यात जायचं. मला सांगितलं MCVC करा. म्हणतात MCVCला 60% पडलं की सेकंड इयरला गेलं. ठीक आहे म्हणतात. गेलो MCVCला बिल्डिंग मेंटेनन्स हा कोर्स. 11-12वी झाली पडले 57%. क्रायटेरिया असते 60%चा. नंतर तिथं जर गेलो बरेच ठिकाणी 2-3 कॉलेज पडले. ठीक आहे म्हणजे 60%च्या वरती असलं तरच तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. तो विषय तिथं पडला. नंतर BA ला घेतली सरूट कॉलेजमध्ये. तिथं नंतर मग त्यानंतर भरती करायचं आम्ही नियोजन घेतलं. त्याची मुलं होतील माझ्याबरोबर भरती करायचं. निलेश वगैरे होतीच रनिंग करायला. FY SY QY असं निघत गेलं. तर इथं असल्यामुळं स्थानिक लेवलचं असल्यामुळं बऱ्याचशा उलट्या गोष्टी घडत गेल्या. किंवा जरा आपलं वर्चस्व वाढवायचं, ग्रुप करायचं, त्या गोष्टी डोक्यात येत गेल्या. मग त्या पाठीमागे म्हणजे जेवढा ताकदीनं आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे होता भरतीला तेवढा माझ्याकडून झाला नाही. कारण स्पष्ट बोललेलं चांगलं. कारण आता ती वेळ निघून गेलेली आहे. माझा तर स्ट्रॉंग हे झाला असतं, प्रॅक्टिस झाला असतं तर मी आज भरती झालो असतो. मी 2011ला मुंबईमध्ये त्यावेळी भरती होत होतं. माझं 10 मार्कांनी मी पाठीमागे गेलो. त्यानंतर जे
त्याचे म्हणजे जे आपलं काम जेवढं अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे किंवा जे आपण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. वेगवेगळे मग त्यानंतर 180, 100